तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे निरोगी होऊ शकतो। क्षयरोग संदर्भात ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी सर्वांनी एकत्र येऊन क्षयरोग मुक्त जिल्हा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे। जिल्हा परिषदच्या शिवाजी महाराज सभागृहात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च रोजी आयोजित टीबी मुक्त ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वर्षा गट्टे, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनकर खेरोडकर आदी उपस्थित होते। अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्ह्यात सन 2025 मध्ये एकूण 2498 क्षयरुग्ण आढळले होते, तर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान 497 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत। रुग्णांच्या सोयीसाठी आणि जलद निदानासाठी जिल्ह्यात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। यात डिजिटल हँड हेल्ड एक्स-रे मशीन्स व CBN AAT मशीन्स आणि 11 ट्रू NAT या यंत्राच्या सहाय्याने ग्रामीण भागातही क्षयरोगाचे अचूक निदान करणे शक्य झाले आहे। जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून 2025 सालामध्ये राबवण्यात आलेल्या क्षयरोग मुक्त पंचायत अभियानात बुलढाणा जिल्ह्यातील 326 ग्रामपंचायतींनी निकषांची पूर्तता केली असून त्यापैकी 22 ग्रामपंचायतींना मानाचा सुवर्ण गोल्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।